नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सर्वांचं परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार. आज नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारं जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचं आणि भरभराटीचं जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज दुपारी भरपूर वेळ होता, सगळ्यांना सुट्टी होती, त्यामुळे मग सगळी कामंसुद्धा पटापट माझी आवरून झाली होती आणि सकाळचं जेवण नाश्ता वगैरे सुद्धा झालेलं होतं. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज गुरुवार होता, स्वामींचा वार होता. तर छान आणि सुंदर अशी स्वामींची आजची पूजा झालेली होती. तर आपल्या महिलांना नवीन वर्ष असो किंवा रविवार सुट्टी ही कधीच मिळत नाही. स्वयंपाक किंवा घरातली कामं जी आहेत ती आपल्याला कधी चुकतही नाही. सगळी कामं किंवा स्वयंपाक वगैरे जो आहे तर तो आपल्याला करावाच लागतो. तर आज 1 तारीख आहे, सगळ्यांना सुट्टी आहे, त्यामुळे मग सगळे घरी असतात, त्यामुळे कामंसुद्धा भरपूर असतात. तर आज सगळे कामं पटापट मी आवरून घेतले. तर किचनमध्ये आपल्याला महिनाभर किंवा आठवडा 2 आठवडा पुरतील अशा ओल्या किंवा सुक्या चटण्या वगैरे ज्या आहे तर त्या आपण बनवत असतो. कारण भाजी पोळी जरी आपण बनवत असलो तरी एखाद्या वेळेस चवीला वेगळं काहीतरी म्हणून आपण चटण्या वगैरे किंवा इतर काही पदार्थ जो आहे तो आठवडाभर पुरेल असा बनवतो. तर मी सुद्धा जेव्हा घर वगैरे सगळं आवरून घेत असते, किचन ओटा जेव्हा आवरते, ट्रॉल्या वगैरे स्वच्छ करत असते, तर त्यानंतर मी चटण्या वगैरे जे आहे तर त्या बनवत असते. प्रत्येक महिन्याला मी एवढ्याच चटण्या बनवते की त्या आठवडाभर किंवा ओल्या असतील तर त्या आठवडाभर किंवा कोरड्या असतील तर त्या 3 आठवडे किंवा फार फार तर 1-1.5 महिना जातील एवढ्या चटण्या मी बनवते. जेणेकरून मग प्रत्येक महिन्याला आपण घराची स्वच्छता करतो, किचनची स्वच्छता करतो, तर त्यावेळेस डबे वगैरे जेव्हा घासायला काढतो तर बरोबर एक अर्धी वाटी किंवा 1 वाटीचा किचन ओटा आवरताना शिल्लक राहते, तर ती मी वाटीमध्ये काढून ठेवते आणि त्यानंतर डबे वगैरे सगळे स्वच्छ करून घेते आणि मग परत नवीन अशा चटण्या बनवते, जेणेकरून मग त्याला चवसुद्धा खूप भारी राहते. कारण आपण भरपूर अशा चटण्या बनवून ठेवतो ज्या 2-2, 3-3 महिने राहतात. तर आपण जरी त्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्या तरी देखील त्याची चव जी आहे ती थोड्याफार प्रमाणात वेगळी लागते. त्यामुळे अशा छान छान वेळेवरती चटण्या बनवून ठेवल्या की त्या चवीलासुद्धा भारी वाटतात. तर अशा चटण्या ज्या आहेत त्या मी महिनाभर पुरतील किंवा 1-2 आठवडे राहतील अशा बनवून ठेवत असते. तर आज भरपूर असा वेळ होता आणि सगळी कामंसुद्धा पटापट माझी आवरली होती. तर लवकर आपण उठलो की सगळी कामं जी आहेत ती लवकर आवरून होतात आणि उठायला थोडा जरी उशीर झाला तरी 1-1.5 तासाच्या फरकाने सुद्धा आपली भरपूर अशी कामं जी आहे तर ती दिवसभर चालतात आणि दिवसभर आपल्याला कामच करावी लागतात. त्यामुळे मग सकाळी थोडं 1-2 तास आधी लवकर उठलं तर सगळी कामं जी आहेत ती पटापट आवरतात. त्यामुळे मग मी सकाळी लवकर उठले आणि देवपूजा वगैरे नाश्ता वगैरे जे आहे ते लवकर आटपून घेतलं आणि स्वयंपाकाचं सुद्धा आवरून घेतलं. त्यानंतर मग ह्या चटण्या करायला घेतल्या. तर मी जवसाची, करळाची चटणी जी आहे ती बनवत असते आणि तिळाची सुद्धा बनवते. तर आता ह्यावेळेस मी तीळ आणि शेंगदाण्याची सोबत चटणी करायला घेतली. कारण वेगवेगळी चटणी बनवली की मग बऱ्याच वेळा असं होतं की एखादी चटणी शिल्लक राहते. त्यामुळे मग आता 1-2 महिने झाले मी 2 ते 3 चटण्या बनवते. जास्त चटण्या बनवत नाही. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर अशा चटण्या असल्या की आपल्याला पण प्रश्न पडतो नेमकी कोणती घ्यायची. म्हणून मग मी 1 ते 2च चटण्या ज्या आहेत तर त्या आता बनवत असते. तर छान असे शेंगदाणे जे आहे ते खरपूस भाजून घेतले आणि एक 10 ते 15 मिनटं शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी तीळ घातले. कारण तीळ जे आहे ते बाहेर उडतात, तर मग शेंगदाण्यासोबत असले की ते बाहेर उडत नाही. त्यामुळे मग ते नंतर घातले आणि छानपैकी तीळसुद्धा शेंगदाण्यांसोबत खरपूस भाजून घेतले. त्यानंतर ते सुद्धा परातीमध्ये काढून घेतले आणि त्याआधी सगळ्यात सुरुवातीला मी मिरच्या ज्या आहेत तर त्या तेल टाकून भाजून घेतल्या. कारण तेल टाकून आपण मिरच्या वगैरे भाजून घेतल्या तर त्या छानपैकी मंद आचेवरती एकदम खुसखुशीत अशा भाजल्या जातात आणि चटणी वगैरे जी आहे तर ती आपली फार कोरडी होत नाही. छान अशा आपल्याला बाजारात जशा रेडीमेड चटण्या मिळतात, अगदी रेडीमेड चटण्यांसारख्या सुद्धा आपल्या चटण्या घरी छानपैकी होतात. तर थोड्या प्रमाणात चटण्या वगैरे ज्या आहे तर त्या मी बनवत असते, जेणेकरून त्या 1 ते 1.5 महिनाच पुरतील. तर छानपैकी मिरच्या वगैरे मी आधीच भाजून घेतलेल्या होत्या. आता मिरच्या ह्या आम्ही ओल्या मिरच्या आपण ज्या आणतो तर त्याच्यामधल्या थोड्याफार लाल होतात, तर त्याच मिरच्या मी उन्हामध्ये वाळवते आणि त्याच मी
तेलासाठी किंवा मग आपण जे जिरे मोहरीचं तेल तयार करतो त्याच्यासाठी किंवा चटण्यांसाठी वापरत असते. तर ह्या मिरच्या मी छानपैकी भाजून घेतल्या. त्यानंतर त्यात आधी जो लसूण मी आधीच सोलून ठेवलेला होता. आता सकाळी जर लसूण सोलायचं म्हटलं की खूप गडबड होते. त्यामुळे मग मी आधीच काल रात्री लसूण जो आहे तो सोलून ठेवला होता. तर सगळ्यात आधी मिरच्या ज्या आहेत त्या मस्तपैकी बारीक करून घेतल्या. आता मिरच्या बारीक करून घेतल्यानंतर लसूणसुद्धा खरपूस कढईमध्ये भाजून घेतलेला होता. कारण आपण कोरडाच जर टाकला किंवा तसाच जर आपण लसूण टाकला तर लसणाची टेस्ट थोडी वेगळी येते आणि आपण भाजून छानपैकी मंद आचेवर जर लसूण छानपैकी भाजून घेतला आणि त्यानंतर तो मिक्सरला बारीक केला तर त्याची चव थोडी वेगळी येते. तर म्हणून लसूणसुद्धा मिरच्या वगैरे शेंगदाणे, तीळ भाजून घेतल्यानंतर छानपैकी भाजून घेतलेला होता आणि सगळं साहित्य मी एका ताटामध्ये काढलं होतं कारण सगळं एकत्रच करायचं होतं. पण यावेळेस मी फक्त मिरच्यांची चटणी वेगळी करणार होते कारण एखाद्या वेळेस थोडी चवीला चवदार चटणी आपल्याला हवी असते. तर त्यामुळे आता यावेळेस मी फक्त मिरचीची चटणी वेगळी करणार होते आणि शेंगदाणे आणि तिळाची चटणी वेगळी करणार होते. तर मिरच्या ज्या आहेत त्या सगळ्या बारीक करून घेतल्या. पण काय होतं बऱ्यापैकी 4 ते 5 मिरच्या तशाच राहतात, त्या बारीक होत नाही. त्यामुळे मग मी त्या परत भांड्यामध्ये टाकून घेतल्या आणि त्यानंतर परत एकदा त्या बारीक करून घेतल्या. दुसऱ्यांदा बारीक करून घेतल्यानंतर बघू शकता खूप छानपैकी त्या बारीक झालेल्या होत्या. त्यानंतर मग जो लसूण मी छानपैकी खरपूस भाजून घेतलेला होता तर तो मी बारीक करायला घेतला कारण या लसूणमधला अर्धा लसूण मी मिरचीच्या चटणीमध्ये टाकणार होते आणि अर्धा लसूण तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या चटणीमध्ये टाकणार होते. त्यामुळे सगळा लसूण जो आहे तो एकदाच बारीक करून घेतला आणि नंतर तो वेगवेगळा करणार होते. तर छानपैकी लसूण जो आहे तो व्यवस्थित बारीक करून घेतला कारण शेंगदाण्यासोबत किंवा चटणीसोबत जर आपण लसूण बारीक केला असता तर तो व्यवस्थित बारीक होत नाही आणि भांड्यालाच चिकटून राहतो. तसासुद्धा वेगळा आपण जेव्हा मिक्सरला हा लसूण बारीक करतो किंवा मिरच्या बारीक करतो तर त्या भांड्याला चिकटतात. पण सगळे पदार्थ जर आपण एकदाच मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेतले तर ते खूप जास्त चिकट होतात आणि बाजारात जशी आपल्याला चटणी सुटसुटीत अशी मिळते तशी आपली घरी होत नाही. त्यामुळे मग हे सगळे पदार्थ जे आहे ते मी वेगवेगळे बारीक करून घेत असते आणि त्यानंतर मग दोन्हीही पदार्थ थोडे थोडे मिक्स करून सगळ्या चटण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित एकत्रित करते. तर च्या सगळ्यात आधी मी बारीक करून घेतल्या. त्यानंतर लसूण जो भाजलेला होता तो बारीक करून घेतला आणि तो कढईतच मी एका बाजूला काढला कारण तसंही शेंगदाणे आणि तिळाची जी चटणी करणार होते त्याच्यामध्ये लसूण आणि तिखट थोडंफार प्रमाणात मला घ्यायचंच होतं. कारण शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी मुलं आवडीने खातात त्यामुळे त्याच्यामध्ये थोडेच मिरच्या मी घालणार होते आणि तिखटाची म्हणजे लाल मिरचीची वेगळी चटणी मी बनवणार होते जी की पूर्ण तिखट असणार आहे. तर म्हणून लसणाची जी बारीक केलेली पेस्ट होती ती मी कढईमध्येच मिरच्या बारीक केलेल्या होत्या त्याच्याच बाजूला ठेवली. त्यानंतर मग शेंगदाणे आणि तीळ होते तर ते सुद्धा एक एक करून थोडे थोडे घेतले आणि मिक्सरच्या भांड्याला बारीक केले. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जर आपण भांडं फुल भरून मिक्सरला बारीक करायला गेलो तर भांडंसुद्धा खराब होतं आणि व्यवस्थित सगळं मिश्रण एकत्रितसुद्धा होत नाही. त्यामुळे मी थोडं थोडं करून 3 ते 4 टप्प्यामध्ये सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित बारीक करून घेतलं आणि त्यानंतर मग मिरच्या बारीक केलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये जी लसणाची पेस्ट होती ती एकत्रित करून घेतली. ती चटणी आधी मी व्यवस्थित वेगळी केली आणि त्यानंतर मग मिक्सरला बारीक करून घेतली. तर लसणाची आणि लाल मिरचीची चटणी जी आहे ती आपली तयार झालेली होती. याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि जिरे थोडं घातलं होतं. छान अशी लाल तिखटाची चटणी जी आहे तर ती तयार झाली होती आणि त्यासोबत तिळाची आणि शेंगदाण्याची वेगळी चटणी नंतर मी करायला घेतली. तर जे मिरचीचं बारीक जे मिश्रण होतं ते सुद्धा यात शेंगदाण्याच्या चटणीमध्ये घालून एकत्रित व्यवस्थित बारीक करून घेतलं. त्यासोबत थोडे जिरे मी टाकून घेतले आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं साहित्य मी एकत्रित बारीक करून घेतलं जेणेकरून सगळं एकजीव होईल. तर आधी जी मी चटणी तयार केलेली होती लाल मिरचीची तर ती मी व्यवस्थित एका डब्यामध्ये काढून घेतली कारण थोडा वेळ जरी कढईमध्ये राहिली आणि हवा वगैरे आली की लगेच तिखट जे आहे ते उडायची भीती असते. मग ते एका छोट्या काचेच्या डब्यामध्ये मी काढून घेतलं
आणि छान अशी लाल तिखटाची चटणी आपली तयार झाली होती. त्यासोबतच जे वेगळं शेंगदाण्याचं आणि तिळाचं बारीक केलेलं मिश्रण होतं, ते परत एकदा जे लाल केलेलं बारीक तिखट, तर हे दोन्ही मी एकत्रित करत एक 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून घेतले आणि छानपैकी एकजीव होईपर्यंत त्याला बारीक करून घेतलं. त्यानंतर तर हे 2 ते 3 वेळा मी मिक्सरला छानपैकी बारीक करून घेतलं, जेणेकरून ज्या मिरच्यांचं वेगळं केलेलं मिश्रण होतं ते आणि शेंगदाणे आणि तीळ जे आहे ते व्यवस्थित एकत्रित होतील. तर हे सगळं मिश्रण मी थोडं-थोडं करून एकत्रित करून घेतलं. कारण मिक्सरचं भांडं छोटं होतं आणि सगळं एकदाच काढणं शक्य नव्हतं. मग त्यामुळे थोडं शेंगदाण्याचं कूट आणि थोडं लाल मिरचीचं कूट असं एकत्रित करून मी सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकत्रित केलं. आणि मिक्सरच्या भांड्याला जेव्हा मी बारीक केलं त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा थोडं तेल घातलं. कारण जशी आपल्याला बाजारामध्ये छानपैकी चटणी मिळते, तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडंफार प्रमाणात तेल आपल्याला दिसतं. शेंगदाणे आणि तिळाचं तेल तर त्याच्यामध्ये असतंच, पण त्यासोबत वरूनसुद्धा तेल घातलं जातं, जेणेकरून चटणी जी आहे ती व्यवस्थित आपली छानपैकी होते आणि चवीलासुद्धा भारी वाटते. तर म्हणून मग मी मिक्सरच्या भांड्याला जेव्हा सगळं मिश्रण एकत्रित करून घेतलं, तर त्यावेळेस त्याच्यावरती वरून तेल घातलं, जेणेकरून छान अशी चवीला भारी आणि मऊसूद अशी चटणी आपली होईल. तर सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित एकत्रित करून घेतलं आणि लसूण मी भरपूर प्रमाणात घालते, कारण लसूण हा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो. लसूण जो आहे तर त्याच्या पाकळ्या आपण ज्यावेळेस जेवण वगैरे करतो, तर जेवणाच्या वेळेससुद्धा कच्च्या पाकळ्या खाल्ल्या तरी देखील चांगलं असतं. आता बऱ्याच जणांना आवडतं, बऱ्याच लोकांना नाही आवडत, तर आपण अशा प्रकारे सुद्धा लसणाचा वापर करू शकतो, जेणेकरून आपल्या घरच्यांचं स्वास्थ्य चांगलं राहील. तर लसणाचा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण उपयोग जो आहे तो रोजच्या वापरात करतोच. पण कच्चा लसूणसुद्धा आपण खाल्ला पाहिजे किंवा नसेलच आपल्याला आवडत तर आपण अशा प्रकारे भरपूर चटण्या वगैरे बनवत असू किंवा भाजी वगैरे बनवत असू, तर त्याच्यामध्ये लसूण जो आहे तो भरपूर प्रमाणात घालायचा. जेणेकरून मग तसा लसूण खाल्ला जात नाही, तर भाजीमध्ये किंवा मग चटण्यांमध्ये घालून तर सगळे आवडीने खातात. तर असा भरपूर लसूण घातलेल्या चटण्या ज्या आहेत त्या माझ्या तयार झालेल्या होत्या. आणि जी शेंगदाण्याची चटणी होती ती मी अशी डब्यात काढून ठेवत असते आणि जी लाल मिरच्यांची केलेली चटणी होती तर ती मी छोट्या बाऊलमध्ये टाकून घेतली. त्यानंतर मग भरपूर पसारा पडलेला होता, भांडीसुद्धा भरपूर पडलेली होती. कारण सकाळची जेवणाची तर भांडीबाजी झालेली होती. पण ज्या चटण्या वगैरे बनवल्या तर त्याची काही ताटं वगैरे होते, कढई होती. तर सगळी भांडी मी घासून घेतली आणि गॅस ओटा स्वच्छ करून घेतला. कारण जर गॅस ओटा स्वच्छ नसेल तर आपल्यालासुद्धा चांगलं वाटत नाही आणि दिसायलासुद्धा बरं दिसत नाही. म्हणून गॅस ओटा जो आहे तो मी नेहमी थोडं जरी काम केलं, चहा जरी बनवला तरी गॅस ओटा पुसायची माझी सवय आहे. त्यामुळे आपल्यालासुद्धा दुसरा एखादा पदार्थ बनवायला आणखी आवडतं. तर त्यामुळे मग मी गॅस ओटा जो आहे तो असा व्यवस्थित क्लीन करून घेत असते आणि त्यानंतर बेसिनसुद्धा व्यवस्थित घासून घेतलं. त्यानंतर जे काही कचरं वगैरे अडकलेलं होतं ते सगळं काढून घेतलं आणि सगळा गॅस ओटा व्यवस्थित पुसून घेतला. आणि त्यासोबतच हे रॅक जे आहे ते मी आत्ताच नुकतंच घेतलेलं होतं. तर जरी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हे पुसत गेलो तरी देखील त्याच्यावरती धूळ थोड्याफार प्रमाणात बसतेच. कारण सगळ्या खिडक्या, दरवाजे जे आहे ते दिवसभर उघडे असतात. त्यामुळे मग भांड्यांवर किंवा रॅकवर धूळ वगैरे ही जमतेच. तर बाकीच्या रॅकवर किंवा भांड्यांवर एवढी धूळ दिसत नाही जेवढी या लाकडी रॅकवर दिसते. त्यामुळे मग हे तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मला स्वच्छ करावं लागतं. तर असं मी हे कोरड्या कपड्याने स्वच्छ करून घेत असते. कारण ओल्या कपड्याने पुसायला गेलं की मग ते लाकडी आहे त्यामुळे खराब होऊ शकतं. त्यामुळे मग मी कोरड्याच कपड्याने व्यवस्थित पुसून घेते आणि थोडा वेळ त्याला उन्हामध्ये ठेवते. जेणेकरून त्याला थोडा ओला हात जरी लागला तर लगेच वाळून जाईल. आणि त्यानंतर मग सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवून घेत असते. तर अशी मी तेलाची बॉटल, लोणच्याचा डब्बा आणि एक छोटं दुसरं आणखी लोणचं मी त्याच्यामध्ये ठेवत असते आंब्याचं. तर तो डबा आहे आणि त्यासोबतच तेलाचं एक छोटंसं बाऊल आहे ते मी त्याच्यामध्ये ठेवते. तर छानपैकी त्यासोबतच मिठाची बरणी आहे तर तीसुद्धा मी त्याच्यामध्ये ठेवून घेत असते. तर छानपैकी माझं रॅक लावून झालेलं होतं. त्यानंतर गॅस ओटासुद्धा स्वच्छ पुसून झालेला होता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. करून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.